रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आणि संक्रांतीच्या सुकड्यांचं पूजन कसे करायचे ते मी दाखवते। हे जे 5 सुगडे आहेत ह्याला खण म्हणतात, 5 आहेत म्हणून ह्याला खण म्हणतात। त्याच्यासोबत हे असे मातीची पंती दिली जाते, म्हणून मी ते 5 सुगडे घेतलेत। ऊस घेतलाय, मक्याचं कणीस, गाजर, बोरं आणि ह्याला बिब्या म्हणतात। हे बघा असं भेटतं हे भाजीवाल्यांकडं। भुईमुगाच्या शेंगा आणि आपण ज्याची भाजी बनवली होती ते 5 प्रकारच्या ह्या घेवडा, वाल वगैरे ते सगळं, थोडीशी फुलं, पांढरे तीळ, तिळगुळ आणि तिळाचे लाडू प्रसादासाठी मी घेतले। हे सगळं आपण सुगड्यामध्ये भरून घेऊ। पूजा म्हटलं की तांदूळ, हळदी कुंकू, दिवा, ग्लास भरून पाणी, हे सगळं साहित्य हाताशी घ्यायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची। मी इथे एक लाल कापड अंथरून घेतलंय, पाट मांडलाय। आता त्याच्या भोवती आपण रांगोळी काढू आणि पूजेला सुरुवात करू। चला तर मग आपण आता व्यवस्थित पूजा करून घेऊया। सगळ्यात आधी आपण काय करायचं, सर्व सुगडे आपण धुवून घेतलेले आहेत तरी सुद्धा त्यांना पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि संक्रांतीला हळदी कुंकू लावून घ्यायचं। सगळ्या सुगड्यांना आपण काय करायचं, असं हळदी कुंकू लावून घ्यायचं। मी लाल कापड अंतरलंय, त्याच्याखाली थोड्या अक्षदा ठेवलेत आणि सुगड्यामध्ये भरण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते असं एक एक प्रत्येक सुकड्यामध्ये घालून ठेवून द्यायचं आहे। असं हे बघा, आधी ऊस घेतला, मग हे वालाच्या शेंगा, ह्याला पण काहीतरी सांस्कृतिक असं काहीतरी विशेष महत्त्व असावं असं मला वाटतं, की जेणेकरून आपण जे काही वर्षभर खातो, निसर्गाने जे काही आपण आपल्याला जे काही निसर्गाने दिलेलं आहे त्याची एक कृतज्ञता म्हणून आपण ही पूजा करत असावी असं मला वाटतंय। प्रत्येक सणाचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळं महत्त्व आहे। जसं की आता हा जानेवारी महिन्यातला पहिला सण येतो ते म्हणजे भोगी। भोगी झाली की संक्रांत, आणि मग असं आपण कृतज्ञपूर्वक, आदरपूर्वक, भावनेने प्रत्येक गोष्टीचा नाही का पूजा म्हणून आपण पूजेच्या